पृथ्वी ही आपली आई आहे, आकाश तिचे छत, वारा हा तिचा श्वास आहे आणि आपण तिच्या कुशीत वाढणारी लेकरं. पण आज तीच आई धाप घेतल्यासारखी श्वास घेत आहे. आदरणीय परीक्षक, मान्यवर उपस्थिती आणि माझ्या मित्रमैत्रिणी, मी कोड क्रमांक 104 आज आपल्या समोर काळाच्या दारात उभा असलेला अतिशय निर्णायक विषय मांडण्यासाठी उभी आहे आणि तो म्हणजे डिजिटल युगात हरित विकासाची गरज. आज आपण डिजिटल क्रांतीच्या शिखरावर पोहोचलेलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट सिटीज, डिजिटल व्यवहार, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान अगदी वेगाने पुढे जात आहे. आपण जगाशी जोडले जात आहोत. माहितीच्या महासागरात प्रवेश केलेला आहे. पण ह्या सगळ्याचा आपल्या पर्यावरणावर काय परिणाम होतोय हा विचार आपण करतो का? तर नाही. जगभरातील डेटा सेंटर्स जवळपास 2 ते 3% वीज वापरतात आणि हे प्रमाण काही देशांच्या एकूण वीज वापरा एवढं आहे. वीज निर्मिती आजही कोळसा आणि जीवाश्म इंधनांवर आधारित आहे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढतं, तापमान वाढतं आणि हवामान असंतुलित होतं. वाढतं तापमान, अनियमित पाऊस, दुष्काळ, पूर ह्या फक्त बातम्या नाहीत, तर हे पृथ्वीचे इशारे आहेत. आपण डिजिटल वेग तर वाढवतोय, पण पृथ्वीचं तापमानही वाढत नाही ना. आपण क्लाउड कॉम्प्युटिंग तर करतो आहोत, पण त्याचबरोबर आकाश धुराने तर भरत नाही ना. जीडीपी तर वाढतोय, पण AQI सुद्धा वाढतोय. मग हा नेमका विकास म्हणावा की विनाश? डिजिटल युगाची आणखी एक गंभीर बाजू म्हणजे ई कचरा. आपण दरवर्षी नवीन मोबाईल घेतो, नवीन उपकरणं वापरतो, अपडेट्सही करतो, पण जुनी उपकरणं कुठे जातात? तर कचऱ्यात. त्यातील विषारी घटक आधी मातीत, मग पाण्यात आणि शेवटी आपल्या शरीरात पोचतात. आपण स्वतःला स्मार्ट तर समजतो, पण पर्यावरणासोबत खरंच आपण शहाणे आहोत का? तर नाही. हा कसला विकास आहे जिथे डिजिटल विकासाच्या नावाखाली आरे तपोवन, अरावली आणि मँग्रोव्ह सारखी जंगलं तोडली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात आपल्याला वृक्ष तोडू नका तर त्यांचं संवर्धन करा ही शिकवण दिली होती आणि त्याही पूर्वी संत तुकोबारायांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणून सर्व सजीवांना वृक्षांशी एकवटलं होतं. तरीही आपण काय करतोय? तर ह्याची अडवा आणि त्याची जिरवा. जर हे असंच चालू राहिलं तर एके दिवशी जंगलं नष्ट होऊन जातील. जर जंगलच राहिली नाही तर पाऊस पडणार नाही. जर पाऊस नसेल तर अन्न उगवणार नाही आणि जर अन्नच नसेल तर आपणच उरणार नाही. जर आपणच उरलो नाही तर मग हा विकास, ही प्रगती नेमकी कोणासाठी? आता सगळ्यांना वाटेल की डिजिटल विकासामुळे कागद वाचतो, प्रवास वाचतो आणि त्यामुळे पर्यावरणाला फायदा होतो. हो, हे काही अंशी खरेही आहे, पण त्याचबरोबर ऊर्जा वापर, संसाधनांची लूट आणि वाढता कचरा हे वास्तवही नाकारता येणार नाही. कारण प्रश्न फक्त डिजिटलचा नाही तर प्रश्न दिशेचा आहे. हरित विकास म्हणजे विकासाला विरोध नाही तर फक्त विकासाला योग्य दिशा आहे. इंटरनेट समस्या तर निर्माण करू शकतं, पण त्याचा योग्य वापर केल्यास ते समाधानही ठरू शकतं. आता मी थेट विचारते, जर जंगलच उरली नाहीत तर ऑक्सिजन डाउनलोड करता येईल का? जर जंगलच उरली नाही तर ऑक्सिजन डाउनलोड करता येईल का? जर पाणी आटलं तर क्लाउड्समधून पाऊस आणता येईल का? जर पृथ्वीच आजारी पडली तर कुठलंही ॲप तिला वाचवू शकेल का? तर उत्तर स्पष्ट आहे, नाही. म्हणूनच मी ठामपणे सांगते, जर डिजिटल भारत हवा असेल तर हरित भारत अपरिहार्य आहे. जर आपण प्रगत तर होऊ शकतो, पण जर पर्यावरणच असुरक्षित असेल तर भविष्य सुरक्षित असूच शकत नाही. जर विकास करायचाच असेल तर तो हरित, शाश्वत आणि जबाबदार असायला हवा. म्हणूनच आज मी फक्त भाषण करत नाही तर भूमिका घेत आहे. आज फक्त आपल्या हातात आहे की आपण फक्त प्रगत डिजिटल पिढी म्हणून ओळखले जाऊ की जबाबदार पिढी म्हणून. आपण डेटा तर वाढवतो पण झाडं वाढवणार आहोत का? आपण क्लाउड्समध्ये भविष्य तर साठवतो पण पृथ्वीवरील भविष्य टिकवणार आहोत का? कारण लक्षात ठेवा, इतिहास वेग लक्षात ठेवत नाही तर इतिहास दिशा लक्षात ठेवतो. आणि आपल्या विकासाची दिशा हरित नसेल तर तो विकास नसून फक्त आणि फक्त भ्रम आहे. म्हणूनच इथून जाताना फक्त एक निर्णय घेऊया, डिजिटल होऊया पण निर्दयी नाही. विकास करूया पण पृथ्वी वाचवूनच. कारण जर पृथ्वी असेल तरच विकास राहील, जर पृथ्वीच नसेल तर मग हा विकास कोणासाठी? कारण जसं संत एकनाथांनी म्हणलंय, पंचमहाभूते देही वसती तेथेची देवाची वसती. पंचमहाभूते देही वसती तेथेची देवाची वसती. पृथ्वी आपुली माता, जळ पिता निश्चिती. वायू प्राणरूपी वसे तेज देह प्रकाशी तसे. आकाशी व्यापुने असे सर्वत्र तोच.